भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्रभाग क्रमांक 7 मधून वर्ग ड मधनं उमेदवार आहे। आज प्रभाग 7 मध्ये बरेच ठिकाणी EVM मशीनाचा भरपूर प्रमाणात घोळ झालेला आहे। त्यामध्ये राम मनोहर लोहिया, मोतीबागमध्ये जो शाळा आहे भोला हायस्कूल, आपला ITI, याच्यामध्ये अर्धा एक तास मशीन जो आहेत हे बंद झाली आणि नागरिकांचा खूप गैरसोय आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे। त्याच्यानंतर लिस्टमध्ये त्यांचं नाव नाही दिसून येत आहे। नवीन इलेक्शन कार्ड असून सुद्धा त्यांचे नाव लिस्टमध्ये येत नाही आहे। तर त्यामुळे भरपूर प्रमाणात जो मतदाता आहे ते वापस जाण्याचं काम इथे झालेलं आहे। या प्रभागामध्ये ज्या प्रकारे काँग्रेस पार्टीचं पूर्ण या इलेक्शन कॅम्पेन झालं आणि पूर्ण ताकदीने काँग्रेस पार्टी या 7 नंबर प्रभागामध्ये लढलेली आहे, तर निश्चितच हे भारतीय जनता पार्टीचंच हे प्रकरण आहे। जिथे जिथे त्यांचे पॉझिटिव्ह बूथ होते तिथे त्यांनी आपले बूथ तिथे सगळं व्यवस्थित चाललेलं आहे। पण जिथे जिथे आमच्या समाजाचे वोट आहेत, वोटिंग बँक आहेत, मुस्लिम समाजाचे वोटिंग बँक आहेत, तिथे त्यांनी हे प्रकरण घोळ तिथे दिसून येत आहे। निवडणूक आयोगाचा यावेळेसच्या इलेक्शनमध्ये यादीपासनं तर कुठेच लक्ष नाही आहे। त्यांच्या पूर्ण यावेळेस निवडणूक आयोग जो आहे या निवडणुकामध्ये ते फेल झालेली आहे। त्यांची प्रचार यंत्रणा, त्यांची पूर्ण सिस्टम यावेळेस पूर्ण फेल झालेली आहे।